हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला, रोजचाच प्रश्न पडणार, काय करू मी भाजी. हाच प्रश्न रोज सगळ्यांनाच पडतो, सगळ्या महिलांना. तर त्यासाठी आज आपण बनवणार आहे इथं हरभऱ्याच्या सुकेल पानाची भाजी, अगदी झणझणीत अशी. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचं 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी इथं सुकेल हरभऱ्याची भाजी घेतली होती मी इथं. नंतर हरभऱ्याच्या भाजीला लागणारं साहित्य बघू. तर त्यासाठी घ्यायचं हिरव्या मिरच्या, लसण, कोथिंबीर, जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 वाटी हरभऱ्याची सुकेल भाजी, नंतर 1 वाटी बेसन. इथं आपण मिक्सरला वाटण बारीक करून घेऊ अगोदर. हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर आणि थोडं जिरं घालून हे वाटण बारीक करून घ्यायचं. आणि चला, आता वाटण तर आपलं इथं तयार झालं होतं. नंतर घ्यायची इकडं सुकेल भाजी, हरभऱ्याची सुकेल भाजी घ्यायची आणि ती बारीक करून घ्यायची. आणि इथं मी अशी बारीक करून घेतली होती. ज्या जाड काड्या असतात त्या काढून घ्यायच्या. नंतर त्यामध्ये घालायचं बेसन आणि बेसन आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये. आणि पूर्ण भाजीमध्ये असं बेसन मी मिक्स करून घेतलं. नंतर ठेवायची इकडं कढई तापायला. कढईत घालायचं तेल. तेल गरम झाले की मोहरी घालायची, नंतर जिरं घालायचं आणि नंतर घालायचं वाटण. आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं. छान आता इथे व्यवस्थित मी परतून घेतलं. नंतर घालायचा कढीपत्ता, थोडी हळद घालायची आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आता हे सर्व. नंतर घालायचं इथं 1.5 ग्लास पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. इथं आपण 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं. आणि या फोडणीच्या पाण्याला चांगला उकळ येऊ द्यायचा. आणि इथे बघा असा उकळ आला होता. नंतर करायचा गॅस कमी करून टाकायचा. म्हणजे आपण बेसन भाजी तयार करून ठेवली ती अगोदरच, ती थोडी थोडी भाजी घ्यायची आणि बेसनात पाण्यात घालायची. उकळत्या पाण्यात घालायची आणि नंतर हटून घ्यायचं. थोडी थोडी बेसन भाजी घ्यायची, बेसन पीठ आणि भाजी, आणि असं हटून घ्यायचं. ही भाजी आपल्याकडे हिवाळ्यामध्ये ही भाजी येते हरभऱ्याची, तेव्हा त्या भाजीला खुडून ठेवल्या जाते आणि ऊन दिल्या जाते, म्हणजे सुकून ठेवल्या जाते. आणि ती सुकून ठेवली की ती वर्षभर स्टोअर करू शकतो आपण. तर चला, अशा पद्धतीने आपली हरभऱ्याची सुकेल भाजी आपण इथं केली होती. आणि खरंच खायला खूप झणझणीत लागते. अशी व्यवस्थित हटून घेतली. आणि इथं आता आपली भाजी तर तयार झाली होती. थोडी चमचेच्या साह्याने पण एकदा हटून घ्यायचं, म्हणजे थोडेफार कधी गोळे वगैरे राहिले तर ते व्यवस्थित हटल्या जातात. तर इथं एकदा चमचेच्या साह्याने पण मी थोडं हटून घेतलं होतं, म्हणजेच फेटून. आणि नंतर बघा असं तेल सुटायला लागलं भाजीला.
आणि इथं 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं. आणि चला आता पूर्णपणे आता भाजी आपली ही इथं तयार झाली होती. एका बाउलमध्ये काढून घ्यायची. आणि तुम्हाला ही हरभऱ्याची सुकेल पानाची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रोज रोज काय करू भाजी त्यासाठी हे एकदम भारी सोल्युशन. झटपट होणारी भाजी आणि गावाकडे तर ह्या भाजीला खूप आवडीने खाल्ल्या जातं. एकदा तुम्ही पण ट्राय करा. तर चला मग थँक्यू.